मी आज तिसऱ्यांदा माझ्या वेड्या नंदेचा गर्भपात करून घ्यायला आले होते. ती लग्नाआधीच पोटोशी राहायची. नंदेच्या किंकाळ्या ऐकून माझे काळीज थरथरत होते. सासूबाई माझ्यासमोर हात जोडून उभ्या होत्या, की मी ही गोष्ट कुणाला सांगू नये, नाहीतर त्यांची समाजात बदनामी होईल. मी चक्रावले होते. माझी नंद घराबाहेर सुद्धा जात नव्हती. मग ती अशी गरोदर कशी राहायची? एक दिवस मी नंदेची सुमेधाची खोली साफ करायला गेले होते. तेव्हा ती झोपली होती. मी माझ्या मोबाईलचा कॅमेरा चालू करून तिथेच ठेवून आले. दुसऱ्या दिवशी मोबाईल उचलून पाहिला तर माझा जीवच गेला. माझे अंग थरथर कापू लागले. कारण माझ्या नंदेबद्दल जे सत्य समोर आले त्याने माझी दुनियाच हादरून टाकली. मी नेहमी विचार करायचे की नक्की दर 2 महिन्यांनी ती गरोदर कशी राहते. हे काही साधे प्रकरण नव्हते. पण जेव्हाही मी या विषयावर बोलायचा प्रयत्न करायचे, माझा नवरा श्रीकांत माझ्यावर प्रचंड चिडायचा. त्याचे म्हणणे होते की यामुळे आपल्याला समाजात बदनामी सहन करावी लागेल आणि हा आपल्या घराण्याच्या इज्जतीचा प्रश्न आहे. पण मी गप्प कशी बसणार? प्रत्येक वेळी जेव्हा मी माझ्या नंदेकडे पाहायचे, तिचे ते शून्यात हरवलेले डोळे, विस्कटलेले केस आणि निर्विकार चेहरा पाहून माझ्या मनात एक विचित्र भीती दाटून यायची. काहीतरी असे होते ज्याकडे सगळेजण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते किंवा कदाचित मुद्दाम लपवलेले जात होते. मला आतल्या आत एक अस्वस्थता खात होती. मी विचार करण्यास भाग पाडले गेले होते की असे काही घडत नाही ना जे नजरेआड आहे. माझ्या मनात प्रत्येक क्षणी हजार शंका कुशंका येत होत्या. कदाचित हा माझा भ्रम असावा, पण मला या गोष्टीची खात्री करायची होती. म्हणून मी एक अत्यंत धोकादायक पाऊल उचलले. नवरा घरी नसताना मी माझ्या नंदेच्या खोलीत एक छोटासा लपवा कॅमेरा लावला. पहिल्या दिवशी काहीच विशेष दिसले नाही. दुसऱ्या दिवसही तसाच गेला आणि मला वाटले की कदाचित माझाच गैरसमज होतोय. परंतु तिसऱ्या दिवशी मी जे पाहिले त्याने माझ्या काळजाचा ठोका चुकला. माझे डोळे स्क्रीनवर खिळून राहिले, श्वास घशात अडकला आणि अंग भीतीने कापू लागले. हे सत्य, हे भयंकर सत्य होतं. असे काय घडू शकते याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. खोलीत घडणारे ते दृश्य माझ्या डोक्यात घुमू लागले. माझे डोके बधीर झाले होते. हृदय भीतीने जोरजोरात धडधडत होते. मला किंचाळायचे होते, रडायचे होते, पण माझ्या अंगात ताकद सुद्धा उरली नव्हती. जसा मी व्हिडिओचा शेवटचा प्रसंग पाहिला, माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी पटकन कॅमेरा बंद केला. थरथर त्या हाताने तो उचलला आणि भिंतीचा आधार घेत उभी राहिली. मला माहित होते की आता इथे एक क्षणही थांबणे माझ्यासाठी धोकादायक होते. मी दरवाजाकडे वळले, पण माझ्या पायात ताण राहिला नव्हता. जणू माझ्या शरीरातली सगळी शक्तीच कुणीतरी खेचून घेतली होती. मला इथून लगेच बाहेर पडायचे होते. माझ्यासाठी या घरात आणखी थांबणे अशक्य होते. मला माहित होते की जर कुणाला कळले की मी हे सगळं पाहिलं आहे तर माझे काहीही होऊ शकले असते. मी माझी सगळी हिंमत एकवटली, दरवाजा उघडला आणि थरथरत बाहेर पळाले. माझे नाव श्रावणी आहे. माझे वय 22 वर्ष आणि मी माझ्या बाबांसोबत एक साधे आयुष्य जगत होते. माझे आयुष्य नेहमीच खूप साधे होते. छोटेसे घर, मोजकी स्वप्ने आणि बाबांचे आमच्यावर अतिशय प्रेम. आई होती तेव्हा सगळे काही ठीक होते, परिपूर्ण होते. पण जेव्हा ती गेली तेव्हा सगळेच बदलले. आईशिवाय घराच्या भिंती ओसाड वाटू लागल्या. सगळे कसे उदासवाने झाले होते. आई गेल्यानंतर बाबा खूपच काळजीत राहू लागले होते. ते पूर्वीसारखे प्रत्येक निर्णयात माझा सल्ला घेत नव्हते. स्वतः सगळे काही ठरवून लागले होते. त्यांच्या शांततेमागची अस्वस्थता मला रोज जाणवायची. ते मला घरी एकटी सोडायला घाबरायचे. दरवाजे नीट बंद करत जा, कुणा अनोळखी माणसाशी बोलू नकोस, असे वारंवार बजावून सांगायचे. मला वाटायचे की ते काळजी करतात, पण त्यांच्या या काळजीमागचे खरे कारण मी कधी शोधलेच नाही. तो दिवस आला जेव्हा मला सगळे काही समजले. ती रात्र ज्याने माझे आयुष्य कायमचे बदलून टाकले. रात्री बरेच झाली होते. बाबा नेहमीप्रमाणे दुकानावर होते आणि मी घरात एकटीच होते. तसे तर हे माझ्यासाठी नवीन नव्हते, पण त्या रात्रीचे वातावरणच काहीतरी वेगळं होतं. बाहेर गल्लीत भयानक सन्नाटा पसरला होता आणि एक विचित्र शांतता सगळ्या गोष्टीवर पसरली होती. जणू हवेत कोणताही छुपा धोका तरंगत होता. मी अनेकदा खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं, पण अंधारात काहीच दिसत नव्हतं. मग अचानक मला काहीतरी ऐकू आले. कुणाच्या तरी पावलांची हळूहळू जवळ येणारी चाहूल, तशी कुणीतरी आमच्या घराच्या आजूबाजूला घुडमळत होते. माझे काळीज जोरजोरात धडधडू लागले. मी लाईट बंद केली आणि दबक्या पावलांनी दरवाजाजवळ जाऊन
कानोसा घेऊ लागले. पावलांची चाहूल आणि कुजबूज कुणीतरी दरवाजा उघडायचा प्रयत्न करत होते का? मला खात्री पटली की हा माझा भ्रम नाही, खरेच कुणीतरी बाहेर होते. मग हळूहळू कुजबूज ऐकू येऊ लागली. जणू 2-3 लोक आपापसात काहीतरी बोलत होते. मी मनाला समजावले की गल्लीतले कुणीतरी वाट सरू असतील. पण मग असे काहीतरी घडले ज्याने माझ्या अंगावर सरसरून काटा आला. दरवाजाच्या हँडलवर कुणाचा तरी हात पडला. माझा श्वास थांबला. कुणीतरी हळूहळू दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होतं. मी पटकन दरवाजाची कडी घट्ट पकडली आणि दबक्या पावलांनी मागे सरकले. माझे बोटे कापत होती, कपाळावर घाम आला. मी विचार केला, जर त्यांनी जबरदस्तीने दरवाजा उघडला तर? जर ते घरात आले तर? मी एकटी होते. माझे संरक्षण करणारे इथे कोणीच नव्हतं. माझ्या डोक्यात एकच विचार आला, मागच्या दाराने पळून जाऊन कुठेतरी आश्रय घ्यावा. मी पटकन मागच्या दाराची कडी उघडली. दरवाजा कर आवाज करत उघडला आणि माझ्या काळजाची धडधड आणखीनच वाढली. जर बाहेरच्या लोकांना हा आवाज ऐकू गेला असता तर, पण माझ्याकडे वेळ नव्हता. मी श्वास रोखला आणि दबक्या पावलांनी गल्लीत आले. माझ्या मनात भीती होती, पण मला माहीत होते की इथे थांबणे धोक्याचे होते. गल्लीत हलकासा उजेड होता, पण कुणीही दिसत नव्हते. मी भराभरा चालू लागले. प्रत्येक आवाजाचा कानोसा घेत होते. जशी मी स्मिता काकूंच्या दाराजवळ पोहोचले, मी जोरात दरवाजा ठोठावला. दार उघडले आणि मी अक्षरशः त्यांच्या हातात कोसळले. काकूने आश्चर्याने माझ्याकडे पाहिले. मला धाप लागली होती. माझा चेहरा घामाने डबडबला होता. मी पटकन त्यांना सगळे काही सांगितले आणि त्यांनी मला लगेच आत घेतले. मी दरवाजा बंद होताना पाहिला आणि तेव्हा कुठे माझ्या जीवाला जरा बरे वाटले. पण माझ्या डोक्यात एकच प्रश्न होता, कोण होती ते लोक? खरेच ते चोर होते की आणखी काय? जेव्हा बाबा आले तेव्हा मी त्यांच्या सोबत घरी परतले. काकूने बाबांना सगळी हकीकत सांगितली. तेव्हा ते एकदम शांत झाले. त्यांच्या डोळ्यात राग आणि काळजी दोन्ही दिसत होते. ते मला घेऊन घरी आले, पण मला जाणवले की ते वाटेत काहीतरी खोल विचार करत होते. घरी पोहोचल्यावर त्याने दरवाजाची कुलूप तपासली आणि मग एक मोठा श्वास घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबांनी जो निर्णय ऐकवला त्याने माझ्या मनात आणखी एक वादळ उभे केले. बाळा, मी तुझ्यासाठी एक चांगले स्थळ पाहिले आहे. मुलगा सभ्य आहे, बँकेत चांगली नोकरी करतो. मला वाटते की हे तुझ्यासाठी सर्वोत्तम राहील. माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. हे सगळे इतके अचानक बाबांना वाटत होते की मी आता या घरात सुरक्षित नाही. ते माझ्या संरक्षणासाठी मला लवकरात लवकर इथून पाठवू इच्छित होते. बाबा, इतक्या लवकर? मी हळू आवाजात म्हणाले. जणू माझा स्वतःचाच विश्वास बसत नव्हता की मी हे बोलत होते. बाबांनी एक दीर्घ श्वास घेतला, जणू त्यांच्या छातीवर एखादे मोठे ओझे ठेवले असावे. बाळा, मी तुला आता एकटी सोडू शकत नाही. माझ्या मागे तुला कुणाचा आधार नसेल असे मला नको आहे. मला फक्त एवढेच हवे की तू एका चांगल्या घरी जावेस, जिथे तू सुरक्षित राहशील. मी बाबांच्या डोळ्यात तीच भीती पाहिली जी मी आईच्या शेवटच्या दिवसात त्यांच्या डोळ्यात पाहिली होती. ते एकटे राहायला घाबरत होते. ते मला निराधार पाहू इच्छित नव्हते. मी गप्प राहिले. मला माहित होते की त्या रात्री जे घडले तो माझ्यासाठी एक इशारा होता. लग्न हा या समस्येवरचा उपाय होता का? की मी बाबांच्या भीतीमुळे माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेणार होते. काही दिवसांनी विक्रम आणि त्याचे वडील आम्हाला पाहायला आले. तो दिवस माझ्यासाठी एखाद्या विचित्र स्वप्नासारखा होता. असे स्वप्न ज्यात सत्य आणि भ्रम यामधील रेषा पुसट झाली होती. मी स्वतःला पटवून देण्याचा प्रयत्न करत होते की हे सगळं सामान्य आहे. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात असा प्रसंग येतोच. पण माझ्या मनाची बेचैनी वाढत होती. मी एका कोपऱ्यात साडी नेसून पदर घेऊन बसले होते, पण मनात एक विचित्र अस्वस्थता होती. मी नेहमी विचार केला होता की जेव्हा माझ्या लग्नाची वेळ येईल तेव्हा मी खूप आनंदी आणि उत्साही असेन, पण हे प्रकरण अगदी उलट होतं. माझी बोटे नकळत माझ्या साडीच्या पदराशी खेळत होती आणि मन एका अज्ञात चिंतेने ग्रासले होतं. मला वाटले की कदाचित ही लग्नाआधीची सामान्य धास्ती असेल, पण आतमध्ये कुठेतरी काहीतरी वेगळंच होतं. असे काहीतरी जे मला दिसत नव्हते पण जाणवत होते. जेव्हा मी नजर वर करून विक्रमला पाहिले तेव्हा तो खरंच एक सभ्य मुलगा वाटला. उंच बांधा, चेहऱ्यावर हलके दाढी, डोळ्यात एक प्रकारची गंभीरता. तो एक सभ्य आणि आत्मविश्वासू वाटत होता. अगदी तसाच जसा बाबांना हवा होता. त्यांच्या बोलण्यात एक ठहराव होता आणि त्यांच्या वागण्यावरून स्पष्ट होत होते की तो एक हुशार माणूस आहे. तो जास्त बोलला नाही, फक्त गरजेपुरतेच बोलला. मी अनेकदा ऐकलं होतं की जास्त बोलणारे लोक उधळ असतात. त्यामुळे कदाचित तो जास्त बोलत नव्हता हे चांगलेच होते. पण तरीही माझ्या मनात एक खळबळ होती. कदाचित त्याचे कारण काहीतरी
वेगळेच होते. बाबांना तर तो पहिल्या नजरेतच पसंत पडला होता. पण एक गोष्ट मला खटकत होती. कदाचित माझे मन विनाकारण शंका घेत होते. पण जेव्हा मी पाहिले, की त्याच्यासोबत त्याची लहान बहीण आलेली नाही, तेव्हा मला थोडे विचित्र वाटले. सहसा स्थळ पाहण्याच्या कार्यक्रमाला बहिणी नक्की येतात, विशेषतः जर त्या एकुलते एक असतील. मी स्वतःला समजावले, की कदाचित काही महत्त्वाचे काम असेल. पण जेव्हा बाबांनी स्वतःच विचारले, तेव्हा मी विक्रम आणि त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर क्षणभरासाठी पसरलेली अस्वस्थता स्पष्टपणे पाहिली. जेव्हा बाबांनी तिच्याबद्दल विचारले, तेव्हा प्रकाशरावांनी स्पष्टीकरण दिले, ती आजारी आहे. तिची तब्येत अचानक बिघडली म्हणून येऊ शकली नाही. हे ऐकून मला विचित्र वाटले. कदाचित खरे तसे असेल, पण माझ्या मनाने ते स्वीकारले नाही. काहीतरी होते जे मला खटकत होते, पण मी त्यावर जास्त विचार करणे योग्य समजले नाही. शेवटी बाबा समाधानी होते आणि हे सगळं त्यांच्या आनंदासाठीच होत होते. प्रकाशरावांनी सांगितले, की त्यांना अगदी साधेपणाने लग्न करायचे आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचा हुंडा किंवा दिखावा नको होता. हे ऐकून बाबांना आश्चर्य वाटले. त्यांची नेहमीच इच्छा होती, की माझे लग्न थाटामाटात व्हावे. पण प्रकाशरावांनी त्यांना पटवले, की साधेपणातच खरी बरकत असते. बाबा शेवटी तयार झाले. पण त्यांच्या डोळ्यात एक स्वप्न तुटल्याची झलक मला स्पष्ट दिसत होती. मी विचार केला, की कदाचित हेच चांगले होते. साधेपणात जास्त समाधान असते आणि खरा आनंद नात्यांच्या स्थिरतेत असतो, मोठ्या समारंभात नाही. काही आठवड्यातच लग्नाची तयारी पूर्ण झाली. सगळे काही इतक्या घाईत होत होते, जणू वेळेला पंखच फुटले होते. कपड्यांची खरेदी, मेहंदीची तयारी, छोटी-मोठी व्यवस्था हे सगळे इतके वेगाने झाले, की मी माझ्या आयुष्याचा एका नवीन वळणावर येऊन ठेपले आहे, हे मला कधीच जाणवलेच नाही. माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती. कधी आनंद, कधी अनिश्चितता, कधी हलकीशी उदासी. मी जेव्हा माझ्या खोलीत बसले होते, तेव्हा मन विचित्र चिंतेने भरून आले होते. मी खरेच या लग्नासाठी तयार होते का? हा असा प्रश्न होता ज्याचे उत्तर माझ्याकडे नव्हते. सगळे इतके घाईत होत होते, की मला विचार करायला वेळच मिळत नव्हता. बाबा माझ्याकडे आले. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. ही पहिली वेळ नव्हती जेव्हा मी बाबांना असे भावुक होताना पाहिलं होतं. पण आज त्यांच्या डोळ्यात काहीतरी वेगळे होते. एका बापाची हतबलता, एका मुलीच्या ताटातुटीची भीती आणि कदाचित आई नसल्याची उणीव. "बाळा, आज आई असती तर हा दिवस आणखी खास झाला असता. पण तू काळजी करू नकोस. मी नेहमी तुझ्या सोबत आहे." हे ऐकताच माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी बाबांना मिठी मारली आणि नकळत रडू लागले. मला माहीत होते, की बाबांचे माझ्यावर खूप प्रेम होते आणि हा निर्णयही त्यांनी माझ्या भल्यासाठीच घेतला होता. पण त्या क्षणी मला आईची आठवण प्रकर्षाने जाणवत होती. त्या रात्री मी माझ्या बिछाण्यावर पडून होते, पण झोप डोळ्यासमोर कोसळून होती. माझ्या डोक्यात ती रात्र घुमत होती, जेव्हा मी घाबरून स्मिता काकूंच्या घरी पळाले होते आणि बाबांनी दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी स्थळ शोधण्याचा निर्णय घेतला होता. तो खरंच माझ्या भल्यासाठी होता, की ते फक्त घाई करत होते. लग्नानंतर मी विक्रमच्या फ्लॅटवर पोहोचले, तेव्हा मला आश्चर्य वाटलं. मी नेहमी विचार करायचे, की लग्नानंतर जेव्हा मुलगी आपल्या नवीन घरी जाते, तेव्हा सगळं कसं अनोळखी वाटतं असेल. एक नवीन वातावरण, नवीन लोक, नवीन नाती. पण इथलं प्रकरण वेगळं होतं. हे घर जे माझं नवीन निवासस्थान होतं, ते अतिशय स्वच्छ, नीटनेटकं आणि सुंदर होतं. जणू कुणीतरी खास माझ्या स्वागतासाठी ते सजवलं होतं. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित जागी ठेवलेली होती आणि वातावरणात एक विचित्र आपलेपणा जाणवत होता. माझी खोली तर खास वधूसारखी सजवली होती. गुलाबाच्या पाकळ्या, मंद प्रकाश आणि पांढऱ्या लाल रंगाचे पडदे, सगळं एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. मी एक हलका श्वास घेतला आणि माझ्या मनातली बेचैनी कमी करण्याचा प्रयत्न केला. सगळं काही अपेक्षेप्रमाणे होतं, तरीही माझ्या मनात कुठेतरी एक विचित्र भावना होती. जणू काही अदृश्य सावल्या माझ्यावर पाळत ठेवत होत्या. विक्रम सुद्धा खूपच नम्र वाटत होता. तो माझ्याशी नरमाईने आणि प्रेमाने बोलत होता आणि त्याच्या बोलण्यात एक आपलेपण होता. तो एक समंजस माणूस वाटत होता. जसं बाबा म्हणाले होते, मला वाटलं की कदाचित मी विनाकारण घाबरत होते. कदाचित बाबांनी खरंच माझ्यासाठी चांगला मुलगा निवडला होता. पण दुसऱ्या दिवशी सकाळी असं काही घडलं ज्याने माझा थरकाप उडाला. रात्री शांत झोप लागली नव्हती. नवीन घर, नवीन वातावरण आणि ती विचित्र अस्वस्थता. मी सारखी कूस बदलत होते. कधी डोळा लागला कळलंच नाही. सकाळी अचानक एका भयानक आवाजाने मला जाग आली. एक किंकाळी होती. अशी किंकाळी जी साध्या भीतीची किंवा वेदनेची नव्हती, तर त्यात एक हिंसपणा आणि हतबलता होती. असं वाटत होतं जणू कुणीतरी प्रचंड यातनेत आहे. असं कुणाच्या तरी बाबतीत काहीतरी भयंकर घडत आहे. मी एका झटक्यात अंथरुणावर उठले. माझे हात घामाने भिजले होते.
मी वेगाने दरवाजाकडे धावले. माझी काळी धडधड होतं. श्वास वेगाने चालत होता. मी नजर फिरवली तर विक्रमही जागा झाला होता आणि तो माझ्या आधीच दरवाजाकडे गेला होता. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे काळजी दिसत होती. कसला आवाज आहे हा? मी विक्रमला विचारलं. माझे शब्द थरथरत होते. जणू माझ्या मनात एक अज्ञात भीतीने प्रवेश केला होता. मी याआधी अशी किंचाळी कधीच ऐकली नव्हती. हे सामान्य नव्हतं. काही नाही, तू आत्ताच थांब, मी बघून येतो. त्याने पटकन उत्तर दिलं, पण त्याच्या आवाजात एक अस्वस्थता होती. असं वाटत होतं जणू तो काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होता. जणू त्याला मी बाहेर येणे नको होतं. पण मी थांबू शकत नव्हते. माझे पाय नकळत दरवाजाकडे वळले. मला माहित नव्हतं की माझ्यासोबत काय होणार होतं. पण माझं मन सांगत होतं की जर मी गेले नाही तर कदाचित मी एका मोठ्या रहस्यापासून अनभिज्ञ राहीन. मी दरवाजाच्या फटीतून डोकावून पाहिलं आणि जे दृश्य मी पाहिलं त्याने माझ्या अंगावर सरसरून काटा आला. समोर हॉलच्या दुसऱ्या टोकाला एक मुलगी जमिनीवर पडलेली होती. तिचे लांब केस विस्कटलेले होते आणि तिचे कपडे अस्ताव्यस्त होते. तिच्या चेहऱ्यावर एक हिंस्र भयानक भाव होता. जणू ती काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती, पण शब्द तिची साथ देत नव्हते. ही कोण होती? मी नजर फिरवली तर विक्रमचे वडील जवळच उभे होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही आश्चर्य किंवा काळजी नव्हती. जणू ही त्यांच्यासाठी रोजचीच गोष्ट होती. विक्रम पुढे झाला आणि पटकन त्या मुलीला आधार देऊ लागला, पण ती वारंवार मागे सरकत होती, जणू ती त्याला घाबरत होती. हे सगळं काय चाललंय? मी हळूच स्वतःशी पुटपुटले, पण माझ्या प्रश्नाचे उत्तर मला काही क्षणातच मिळणार होतं. एका बाईने पुढे होऊन त्या मुलीचा हात जोरात पकडला आणि रागाच्या आवाजात म्हणाली, बस कर हा रोज रोजचा तमाशा, बंद कर. माझं काळीच ढसाढसा झालं. ही मुलगी कोण होती आणि हे सगळं का होत होतं? मी विक्रमच्या नजरेत काहीतरी विचित्र पाहिलं. एक बेचैनी, एक अस्वस्थता, जणू मी हे सगळं पाहू नये असं त्याला वाटत होतं. मग अचानक त्या मुलीची नजर माझ्यावर पडली. ती मला पाहून थिजली. तिच्या डोळ्यात अशी एक विलक्षण विराणी होती, जी मी याआधी कधीच पाहिली नव्हती. जणू तिला काहीतरी सांगायचं होतं, काहीतरी बोलायचं होतं, पण कुणीतरी तिचे शब्द अडवत होतं. मग तिने थरथरत्या आवाजात एक वाक्य उच्चारलं, जे माझ्या कानावर विजेसारखं कोसळलं. श्रावणी, पळून जा. माझ्या संपूर्ण अंगाला एक झटका बसला. ही कोण होती आणि हिला माझं नाव कसं माहीत? माझं डोकं सुन्न होऊन लागलं. मी विक्रमकडे पाहिलं. त्याचा चेहरा आता पूर्वीपेक्षा जास्त गंभीर झाला होता. जणू मी एक शब्दही बोलू नये असं त्याला वाटत होतं. हे काय होत होतं? माझ्या लग्नाला फक्त 1 दिवस झाला होता आणि मी आधीच एका भयंकर रहस्यात अडकले होते. मला समजत नव्हतं की मी काय करावं, पण माझं मन एकच गोष्ट सांगत होतं, इथे काहीतरी भयंकर चुकीचं घडत आहे. ती मुलगी, मळलेले कपडे, विस्कटलेले केस, चेहऱ्यावर भीतीची सावली, हे सगळं काय होतं? विचार करून करून माझं डोकं फुटायची वेळ झाली होती. हे दृश्य माझ्यासाठी अविश्वसनीय होतं. काळीज वेगवेगाने धडधडत होतं आणि हात थंड पडले होते. मी असं काही माझ्या डोळ्यांनी कधीच पाहिलं नव्हतं. ती मुलगी जमिनीवर बसून स्वतःचे केस ओढत, कधी स्वतःचं डोकं दोन्ही हाताने पकडत होती, तर कधी जोरात किंचाळत होती. तिच्या डोळ्यात एक विचित्र हिंस्रपणा होता, जणू ती कोणत्याच खोल भीतीत कैद होती. ती स्वतःच्या हाताने डोक्याला आपटून घेत होती, ओरडत होती आणि जमिनीवरून लोळून हातपाय झाडत होती. विक्रम पुढे झाला, जणू त्याला या परिस्थितीची सवय होती. जणू ही काही नवीन गोष्ट नव्हती. तो वाकून तिचे मीराचे खांदे धरण्याचा प्रयत्न करत होता. तिला नरमाईने समजत होता, पण ती सतत प्रतिकार करत होती. मीरा, बस कर बघ, सगळं ठीक आहे, तुला काही होणार नाही, बस शांत बस. मी कसाबसा माझ्या थरथरत्या पावलाने पुढे नेलं आणि विक्रमकडे पाहिलं, जो तिला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होता, पण तो स्वतःही खूप थकलेला दिसत होता. जणू हे सगळं त्याच्या आयुष्यातलं रोजचं काम झालं होतं. ही मुलगी तीच होती जिला विक्रमची धाकटी बहीण म्हणून सांगितलं गेलं होतं. मीरा, माझं डोकं जणू बधीर झालं. हे सत्य माझ्यावर एखाद्या विजेसारखं कोसळलं होतं. मीरा, ती तर लग्नाच्या दिवशी आलीच नव्हती आणि मी तिला आज पहिल्यांदाच या अवस्थेत पाहत होते. पण ती मला सामान्य मुलगी वाटत नव्हती. तिची वागणूक असामान्य होती. जणू ती वेडे असावी किंवा कोणत्या तरी भयंकर भीतीच्या छायेत असावी. मला असं वाटत होतं की ती किंचाळत नव्हती, तर कोणत्या तरी असह्य यातनेतून तडफडत होती. जणू ती स्वतःच्याच आत अशा कोणत्या तरी कैदीत होती, जिथून तिला बाहेर पडायचं होतं, पण कोणताही दरवाजा तिला मिळत नव्हता. विक्रमने एक दीर्घ श्वास घेतला, जणू तो थकून गेला होता आणि माझ्याकडे वळून आला. ही कोण आहे आणि ती या अवस्थेत का आहे? माझ्या आवाजात भीती होती. मला जाणवत होतं की माझा संपूर्ण अस्तित्व एका अज्ञात धोक्यात छायेत आलं. मी लग्नाबद्दल जे काही विचार केले होते
जी स्वप्न पाहिली होती ती सगळी एका क्षणात धुळीला मिळाली होती. ती लहानपणापासून मानसिक आजारी आहे. विक्रमचे शब्द माझ्या डोक्यावर वीज बनवून कोसळले. मी आश्चर्याने त्याच्याकडे आणि मग त्या मुलीकडे पाहिलं, जी अजूनही जमिनीवर बसून स्वतःशीच झगडत होती. आईच्या मृत्यूनंतर तिची अवस्था आणखी बिघडली. बाबा आणि मी तिला सांभाळण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय, पण हे सोपं नाहीये. विक्रमच्या आवाजात थकवा होता, जणू तो हे सगळं सांगून स्वतःलाही समजवण्याचा प्रयत्न करत होता. जर आम्ही कोणत्याही मुलीच्या घरच्यांना हे सगळं सांगितलं असतं, तर कदाचित कुणीही आपल्या मुलीचं लग्न आमच्या घरात करून दिलं नसतं. म्हणून आम्ही ही गोष्ट लपवली. पण मला माहीत होतं की तू समंजस आहे. तू हे सत्य स्वीकार करशील. माझे पाय थरथर कापू लागले. मला असं वाटलं जणू पायाखालची जमीनच सरकली आहे. तुम्ही ही गोष्ट लपवली. माझा आवाज कापत होता. मी शून्य झाले होते. मग तिचा इलाज. आम्ही खूप उपचार केले, पण काहीच फायदा झाला नाही. विक्रमने खांदे उडवले, जणू तो स्वतःच हतबल होता. माझी नजर मीरावर खिळली. ती आता तिच्या जागी शांत बसली होती, पण तिचे श्वास वेगाने चालत होते. तिच्या डोळ्यात एक अशी खोल पोकळी होती, जी पाहून माझ्या पाठीच्या कण्यातून एक शिरशीर गेली. तुम्ही मला हे सगळं आधी सांगायला नको होतं का? मी विक्रमकडे पाहिलं. मला माहित होतं जर मी हे सांगितलं असतं, तर तू किंवा तुझे बाबा या लग्नाला तयार झाले नसते. विक्रम स्पष्टपणे बोलला. म्हणजे तुम्ही मला फसवून? विक्रम गप्प झाला. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप नव्हता, फक्त एक हतबलता होती, जणू त्याने त्याचं स्पष्टीकरण दिलं होतं आणि आता आणखी काही बोलण्याची गरज नव्हती. मी दरवाजाकडे पाहिलं. मला श्वास घेण्याचा त्रास होत होता. हे सगळं माझ्या कल्पनेपलीकडचं होतं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मला अशा परिस्थितीचा सामना करावा लागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मला समजत नव्हतं की मी काय करू. इथून निघून जाऊ, बाबांना सांगू, पण ते तरी काय करणार. मी शांत झाले, पण माझ्या मनात एक विचित्र शंका होती. विक्रम वरवरून जरी सामान्य वाटत असला, तरी माझ्या मनाने त्याला स्वीकारलं नव्हतं. जर मीरा खरंच मानसिक आजारी होती, तर तिला पाहून माझ्या मनात ही भीती का जागी होत होती. जणू तिचे डोळे काहीतरी सांगू पाहत होते, पण शब्द तिची साथ देत नव्हते. त्या दिवसापासून मी मीरावर बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली. मला जाणून घ्यायचं होतं की ती खरंच आजारी आहे की यामागे दुसरंच काहीतरी रहस्य आहे, जे विक्रम आणि त्याचे वडील माझ्यापासून लपवत आहेत. पुढच्या काही दिवसात मला जाणवलं की मीराची वागणूक खूप विचित्र होती. ती अनेकदा माझ्या जवळ यायची, माझ्याकडे टक लावून पाहायची, जणू तिला काहीतरी सांगायचं आहे. पण मग अचानक ती थांबायची. तिच्या डोळ्यात एक अनामिक भीती असायची, जणू ती कोणत्या तरी खोल दहशतीत जगत होती. एक दिवस मी माझ्या खोलीत बसले होते, तेव्हा मीरा हळूच माझ्या जवळ आली. माझ्या मनात एक अनामिक भीती दाटून आली, पण मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. मी तिच्याकडे निरखून पाहिलं. तिचे कपडे मळलेले होते, केस विस्कटलेले आणि गुंतलेले होते, आणि तिच्या डोळ्यात एक विचित्र हिंसपणा होता. तिने हळूच माझा हात पकडला आणि माझ्या जवळ आली. माझं काळीच जोरजोरात धडधडलं. मीरा, काय झालं? मी नरमाईने विचारलं. ती काहीच बोलली नाही, फक्त माझ्या डोळ्यात पाहत राहिली. मग तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहत होते. ती काहीतरी इशारे करू लागली, जणू काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करत होती, पण तिची ती कृती मला समजत नव्हती. मग अचानक दारावर कुणाच्या तरी पावलांचा आवाज आला. मीरा एकदम मागे सरकली आणि थरथर कापू लागली. मी पाहिलं तर विक्रम दारात उभा होता. त्याचा चेहरा एकदम कठोर झाला होता. तू इथे काय करतेस? विक्रमचा आवाज कडक आणि रागीट होता. मीरा घाबरून माझ्याकडे पाहू लागली, जणू ती मदत मागत होती. मग ती भिंतीला टेकून उभी राहिली, जसं एखादं लहान मूल ओरडण्याच्या भीतीने लपायचा प्रयत्न करतं. विक्रमने माझ्याकडे रागाने पाहिलं आणि मग मीराला हाताला धरून ओढत बाहेर घेऊन गेला. माझं काळीच धडधडत होतं. विक्रमची ही वागणूक इतकी कठोर का होती? त्याला खरं त्याच्या बहिणीची काळजी होती की या कठोरपणामागे दुसरं काहीतरी रहस्य लपलं होतं? पुढच्या रात्री जेव्हा सगळे झोपले होते, मला तहान लागली. मी पाणी घेण्यासाठी स्वयंपाकघराकडे जात होते, तेव्हा माझी नजर मीराच्या खोलीवर पडली. दरवाजा थोडासा खुला होता आणि आत मंद प्रकाश दिसत होता. माझे पाय आपोआप त्या दिशेने वळले. माझ्या मनात एक अनामिक भावना दाटून आली, जणू काहीतरी मला आत पाहण्यासाठी भाग पाडत होतं. मी हळूच आत डोकावलं आणि जे दृश्य माझ्या समोर आलं त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मीरा जमिनीवर पडली होती आणि थरथर कापत होती. तिचा चेहरा लाल भडक झाला होता आणि तिचे श्वास वेगाने चालत होते. ती वारंवार स्वतःचे हात जोरात घासत होती, जणू स्वतःला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत होती.
"मीरा, तू ठीक आहेस?" मी वेगाने आत जाऊन तिला आधार दिला. ती माझ्याशी नजर मिळवायला कचरत होती. जणू तिला कशाची तरी भीती वाटत होती. तिच्या डोळ्यात प्रचंड वेदना होत्या. जणू तिला काहीतरी सांगायचं होतं, पण ती बोलू शकत नव्हती. मग ती हळूच माझ्या कानाजवळ आली आणि मंद आवाजात कुजबुजली, "मला वाचव." माझं काळीज जणू छातीत धडधडायचं विसरून गेलं. "काय?" मी घाबरून विचारलं. पण ती आणखी काही बोलण्याआधीच अचानक दरवाजा जोरात उघडला आणि माझे सासरे आत शिरले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसत होता. "तू इथे काय करतेस?" त्यांचा आवाज देखील कडक होता. "मी गोंधळले. ती आजारी आहे." मी तिलाच बघत होते. माझ्या सासऱ्याने माझ्याकडे रागीट नजरेने पाहिलं. मग मीराकडे वळले. "हिला काही झालं नाहीये. तू तुझ्या खोलीत जा." मी काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडलं, पण तेवढ्यात विक्रमही आत आला होता. "श्रावणी, तू काळजी करू नकोस. मीराला फक्त ताप आलाय. आम्ही सांभाळू तिला." विक्रमचा आवाज शांत होता, पण त्याच्या नजरेत असं काहीतरी होतं ज्याने मला आणखीनच अस्वस्थ केलं. मी गप्प उभी राहिले. हे खरंच खरं होतं की माझ्यापासून काहीतरी लपवलं जात होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी जागी झाले, तेव्हा माझ्या डोक्यात कालच्या रात्रीचा प्रसंग घुमत होता. मीराची ती कुजबूज, तिच्या डोळ्यातली भीती, विक्रम आणि त्याच्या वडिलांची वागणूक, सगळं काही मला एका विचित्र कथेचा भाग वाटत होता. "मला वाचव" हे शब्द माझ्या मनात वारंवार घुमत होते. मी ठरवून टाकलं की मी खरं काय ते शोधून काढणारच. दुसऱ्या दिवशी जेव्हा विक्रम ऑफिसला गेला आणि माझे सासरे बाहेर गेले होते, तेव्हा मी आशा मावशींना बोलवलं. त्या कधीतरी मीराची देखभाल करण्यासाठी यायच्या. हीच संधी होती. मला काहीतरी होतं. मला माहीत होतं की घरातल्या कुणाकडून मला खरं कळणार नाही, पण कदाचित आशा मावशींना काहीतरी माहीत असेल. त्या बऱ्याच वर्षापासून या घरी येत होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच एक विचित्र भीती असायची. "मावशी, तुम्ही किती वर्षापासून इथे येताय?" मी विचारलं. आशा मावशीने इकडे-तिकडे पाहिलं, जणू कोणी ऐकत तर नाही ना याची खात्री करत होत्या. मग त्या हळूच म्हणाल्या, "बरीच वर्ष झाली ताई, पण मी फक्त गरज असेल तेव्हाच येते. ही लोकं मला जास्त वेळ इथे थांबू देत नाही." "का?" आशा मावशीने माझ्याकडे रोखून पाहिलं, जणू त्यांना काहीतरी सांगायचं होतं, पण त्या कचरत होत्या. "ताई, मी जास्त काही सांगू शकत नाही, पण हे घर साधं नाहीये. इथं असं काहीतरी आहे जे ठीक नाहीये." "काय?" माझं काळीज धडधडू लागलं. आशा मावशीने अडखळत सांगितलं, "फक्त एवढंच सांगेन, जर तुम्हाला कधी वाटलं की काहीतरी चुकीचं घडतंय, तर डोळे उघडे ठेवा. इथे प्रत्येक गोष्ट जशी दिसते तशी नसते." माझ्या अंगावर सरसरून काटा आला. मी आशा मावशींकडे निरखून पाहिलं. त्या खूप काळजीत दिसत होत्या. जणू त्यांना खूप काही सांगायचं होतं, पण त्या सांगू शकत नव्हत्या. दुसऱ्या दिवशी मीराची अवस्था आणखी बिघडलेली पाहिली. तेव्हा मी एक निर्णय घेतला. मी या घरात आणखी अंधारात राहू शकत नव्हते. मला सत्य जाणून घ्यायचं होतं. मी माझ्या ओळखीच्या डॉक्टरला बोलावलं, जेणेकरून ती गुपचूप मीराची तपासणी करू शकेल. मला माहीत होतं की जर विक्रमला किंवा त्याच्या वडिलांना हे कळलं, तर ते कधीच परवानगी देणार नाहीत. जेव्हा डॉक्टरने मीराला तपासलं, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव होते. "श्रावणी, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, पण हे खूप धक्कादायक आहे." माझं काळीज बुडालं. "काय झालं?" डॉक्टरांनी क्षणभर शांतता पाळली. मग हळूच म्हणाले, "मीरा गरोदर आहे." माझं अंग जणू दगड झालं. मला वाटलं जणू माझ्या आजूबाजूची दुनिया एका झटक्यात थांबली आहे. "काय?" माझा आवाज कापत होता. डॉक्टरची नजर गंभीर होती आणि मला वाटत होतं की तिला कोणीतरी गुंगीचं औषध सुद्धा दिले जात आहे. कारण ती खूप अशक्त झाली आहे आणि तिचं डोकं जणू काम करणं बंद करत चाललंय. माझ्या डोळ्यात पाणी आलं. हे कसं शक्य होतं? घरात दुसरा कोणी पुरुष नव्हता. मग हे बाळ कुणाचं होतं? माझ्या डोक्यात एक भयंकर विचार आला, पण मी तो लगेचच झटकून टाकला. हे विक्रमला माहीत होतं का? माझ्या डोक्यात प्रश्नाचा काहूर माजला होता, पण उत्तर दूर-दूरपर्यंत दिसत नव्हतं. माझे हात कापत होते. काळीज वेगवेगाने धडधडत होतं. डॉक्टरच्या बोलण्याने जणू माझ्या अस्तित्वाला हादरा बसला होता. मीरा गरोदर आहे हे शब्द माझ्या डोक्यात घुमत होते. हे शक्य होतं. हे कसं शक्य होतं? मीरा घराबाहेर जात नव्हती. ती कुणाला भेटत नव्हती. मग नक्की मला वाटलं जणू माझं डोकं बधीर झालंय. "श्रावणी, तू ठीक आहेस?" डॉक्टरांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी जणू झोपेतून जागी झाले. "हे कसं होऊ शकतं?" माझा आवाज कापत होता. डॉक्टर माझ्या डोळ्यात पाहून काहीतरी विचार करत होत्या. मग त्या हळूच म्हणाल्या, "माझ्या मते मीरासोबत काहीतरी खूप वाईट घडलं आहे. ती पूर्ण शुद्धीत नाहीये. कदाचित तिला असं काही औषध दिलं जाते, ज्यामुळे ती प्रतिकार करू शकणार नाही." "म्हणजे?" मी घाबरूनच विचारलं. डॉक्टरांनी दीर्घ श्वास घेतला. "काही लोक अशी औषधं देतात, ज्यामुळे माणूस हतबल होतो. स्वतःची विचार करण्याची शक्ती गमावून बसतो. जर हे औषध तिला सतत दिलं जात असेल,
तर ती जिवंत तर राहील, पण स्वतःच्या परिस्थितीबद्दल काहीच करू शकणार नाही. तर मीरासोबतही असंच होत होतं. माझं संपूर्ण शरीर भीतीने व्यापून गेलं. हे विक्रमला माहीत होतं का? डॉक्टर गेल्यानंतर मी शांतपणे माझ्या खोलीत बसून राहिले. माझं डोकं एकाच प्रश्नात अडकलं होतं. विक्रमला याबद्दल काही माहीत होतं का? विक्रम मला नेहमी सांगायचा, की मीरा मानसिक रुग्ण आहे. पण आता मी त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नव्हते. माझ्या मनात असंख्य प्रश्न उठत होते. जर मीरा आजारी आहे, तर ती गरोदर कशी राहू शकते? जर विक्रमला माहीत नाही, तर मग त्याच्या वडिलांना माहीत आहे का? आणि जर त्या दोघांनाही माहीत आहे, तर ते हे सत्य का लपवत आहे? मला वाटलं, की जर मी हे सत्य शोधलं नाही, तर मी स्वतःच कोणाच्या तरी जाळ्यात अडकून जाईल. मी निश्चय केला, की मी स्वतःच्या या रहस्यावरून पडदा उचलणार. हे घर काहीतरी लपवत होतं आणि मी जाणीवपूर्वक या घराचा एक भाग बनले होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा विक्रम आणि त्याचे वडील घरातून बाहेर गेले, तेव्हा मी एक छुपा कॅमेरा विकत आणला आणि मीराच्या खोलीत लावला. मला त्या घराबद्दल खूप विचित्र वाटत होतं आणि माझं मन सांगत होतं, की काहीतरी भयंकर रहस्य लपवलं जात आहे. मीराची अवस्था, तिच्या डोळ्यात वसलेली ती दहशत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचं गरोदर असणं. हे सगळं एका अशा भयंकर सत्याकडे निर्देश करत होतं, जे समजण्याच्या पलीकडचं होतं. मला जाणून घ्यायचं होतं, की रात्री तिथे नक्की काय घडतं. विक्रम आणि त्याचे वडील नेहमी म्हणायचे, की मीराला कसला तरी मानसिक आजार आहे. पण मी जे काही पाहिलं होतं, ते या कथेला जुळत नव्हतं. 2 दिवस मला कॅमेऱ्यात काहीच विषय दिसलं नाही. पण तिसऱ्या दिवशी मी जे पाहिलं, त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. रात्रीच्या शांततेत जेव्हा सगळं घर झोपलं होतं, तेव्हा मीराच्या खोलीचा दरवाजा हळूच उघडला. मी कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर नजर खिळवून बसले होते. माझा श्वास वेगाने चालत होता. माझं मन प्रार्थना करत होतं, की माझे सगळे विचार चुकीचे ठरावेत. पण मी जे पाहणार होते, तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात भयंकर क्षण ठरणार होता. माझे सासरे आत आले. माझं काळीज क्षणभरासाठी धडधडायचं विसरून गेलं. त्याने हळूच दरवाजा बंद केला आणि ते पुढे आले. मीरा शांत बसली होती, जणू तिला काहीही समजत नव्हतं. तिचे डोळे शून्य होते. एका निर्जीव बाहुलीसारखी, जणू ती जिवंत असूनही मेली होती. आणि मग जे घडलं ते मी शब्दातही सांगू शकत नाही. माझं अंग भीतीने थरथर कापू लागलं. माझ्या डोळ्यासमोर जे दृश्य होतं ते इतकं भयंकर होतं, की माझ्या आतल्या सगळ्या किंकाळ्या आतच विसरून गेल्या. मी थरथरत्या हाताने लॅपटॉप बंद केला, पण माझे अश्रू काही थांबत नव्हते. हे सगळं माझ्या स्वतःच्या सासऱ्याने केलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पटकन विक्रमला बोलावलं. मी ठरवलं होतं, की मी त्याला सगळं सांगणार. मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होते, पण माझ्या आत एक वादळ उठलं होतं. विक्रम, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. माझा आवाज गंभीर होता. विक्रमने मोबाईलमध्ये बघतच निष्काळजीपणे म्हटलं, "हां, बोल." "मीरा, ती गरोदर आहे." हे ऐकताच विक्रमचा चेहराच बदलला. त्याचे हात कापू लागले आणि डोळ्यात एक विचित्र अस्वस्थता दाटून आली. "काय? तुला तुला हे कोणी सांगितलं?" "मी डॉक्टरला बोलावलं होतं." "विक्रम, हे कसं शक्य आहे?" मी त्याच्या डोळ्यात रोखून पाहत विचारलं. विक्रम गप्प राहिला. त्याची शांतता माझ्या भयंकर शंकेला दुजोरा देत होती. "मला हे माहीत आहे, बरोबर? तुला हे माहीत आहे, बरोबर?" मी आवाजात विचारलं. विक्रमने माझ्याकडे रागीट नजरेने पाहिलं. मग हळूच म्हणाला, "हा तुझा प्रश्न नाहीये श्रावणी. तू यात पडू नकोस. हा माझा प्रश्न नाहीये." मी किंचाळले. "ती माझी नणंद आहे. मी माझ्या डोळ्याने सगळं पाहिलंय. मला माहीत आहे तुझ्या बापाने काय केलंय." हे ऐकताच विक्रमचा चेहरा भयंकर झाला. त्याच्या डोळ्यात तीच क्रूर सावली उतरली, जी मला नेहमीच अस्वस्थ करत होती. "तू काय पाहिलंस?" त्याने हळूच विचारलं, पण त्याच्या आवाजात एक धमकी होती. "सगळं काही, आणि मी गप्प बसणार नाही." विक्रमने क्षणभर काहीतरी विचार केला आणि मग तो हळूच हसला. "श्रावणी, तू खूप साधी आहेस. तुला काय वाटतं तू ओरडशील आणि लोक तुझ्यावर विश्वास ठेवतील. मी पोलिसांना बोलवणार." मी धमकी दिली. विक्रम पुढे झाला आणि त्याने माझा हात जोरात पकडला. "पोलीस? अच्छा, तुला माहित आहे का, या घरात जो कोणी तोंड उघडतो तो कधीच परत जात नाही." माझं काळीज दडपलं. विक्रमची पकड घट्ट होती. त्याच्या डोळ्यात एक हिंसपणा चमकत होता. "तुला वाटतं तू पळून जाशील?" विक्रम थंड आवाजात म्हणाला, "हे सगळं तुझ्यासोबतही होऊ शकतं श्रावणी. जर तू तुझं तोंड बंद ठेवलं नाही, तर तू सुद्धा मीरासारखी होशील." आता माझ्याकडे जास्त वेळ नव्हता. मला काहीतरी करायलाच हवं होतं. मला कळून चुकलं होतं, की विक्रम आणि त्याच्या बापाला कळलंय, की मी सत्य पाहिलं आहे. आता ते मलाही शांत करायचा प्रयत्न करणार. पुढच्या रात्री जेव्हा विक्रम आणि त्याचे वडील बाहेर गेले, मी पटकन माझा लॅपटॉप, मीरा आणि काही गरजेचं सामान घेतलं आणि घराबाहेर पडले. माझा श्वास वेगाने चालत होता. काळीज जोरजोरात धडधडत होतं. भीतीच्या सावल्या माझा पाठलाग करत होत्या, पण मी थांबू शकत नव्हते. माझ्याकडे वेळ खूप कमी होता आणि धोका खूप मोठा. जर त्यांनी मला पाहिलं तर, हा विचार माझा काळीज हादरवत होता. पण मी माझे पाय थांबवले नाही. मला माहीत होतं, की जर आज मी हिंमत दाखवली नाही,
तर कदाचित पुन्हा कधीच दाखवू शकणार नाही. गल्लीत अंधारात बुडाली होती. मी माझी ओढणी घट्ट लपेटून घेतली. मीराचा अशक्त हात पकडला आणि वेगाने चालू लागली. मीरा पार खचून गेली होती. जणू तिच्या आतला जीवच संपला होता. ती कशीबशी माझ्यासोबत पावलं टाकत होती, पण मी तिला आधार दिला. बस थोडं अजून मीरा, आपण सुरक्षित जागी पोहोचत आहोत. मी कुजबुजले. नशिबाने साथ दिली. मीराला घेऊन थेट माझ्या बाबांच्या घरी पोहोचले. बाबा दारात मला पाहून थक्कच झाले. मी एकही शब्द न बोलता घराचा उंबर ओरंडला आणि मीराला सोफ्यावर बसवलं. ती थरथर कापत होती. तिच्या डोळ्यातून जणू जीवनच संपलं होतं. श्रावणी, हे सगळं काय आहे? बाबांच्या आवाजात काळजी होती. मी एकही क्षण वाया न घालता त्यांचे हात धरले. बाबा, माझा तुमच्यावर विश्वास आहे. मी जे काही सांगणार आहे त्यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण मी खरं बोलते. आणि मग मी सगळं काही सांगून टाकलं. मीराची अवस्था, तिचं गरोदर असणं, माझ्या सासऱ्यांचं ते पाशवी कृत्य, छुप्या कॅमेऱ्यात कैद झालेलं ते भयंकर सत्य, सगळं काही बाबा हादरून गेले. हे कसं शक्य आहे? त्यांचा आवाज कापत होता. बाबा, मी माझ्या डोळ्यांनी सगळं पाहिले. आपल्याला पोलिसांना कळवावं लागेल. बाबाने थरथरत्या हाताने फोन उचलला आणि पोलिसांना बोलवलं. पोलीस लगेच आमच्या घरी पोहोचले. मी त्यांना त्या छुप्या कॅमेऱ्याची रेकॉर्डिंग दिली आणि त्यांनी सगळं काही सविस्तर ऐकून घेतलं. पण जे सत्य समोर आलं ते आणखीनच भयंकर होतं. ही पहिलीच वेळ नव्हती जेव्हा त्यांनी कोणत्या मुलीला आपलं शिकार बनवलं होतं. ते दर 2-3 वर्षांनी नवीन शहरात जाऊन एका नवीन मुलीला आपल्या जाळ्यात अडकवायचे, तिच्याशी लग्न करायचे आणि मग तिच्यावर तेच अत्याचार करायचे जे मीरावर झाले होते. हे ऐकून मी सुन्नत झाले. काय हो? हो, पोलीस इन्स्पेक्टर म्हणाले. आम्ही जेव्हा मीराच्या कागदपत्रांची तपासणी केली तेव्हा आम्हाला कळलं की ती विक्रमची बहीण नाही, तर त्याची आधीची बायको होती. पण ती वेड्यासारखी का वागते? मी अविश्वासाने विचारलं. इन्स्पेक्टरने दीर्घ श्वास घेतला. मग हळूच म्हणाले, कारण विक्रम आणि त्याच्या बापाने तिला गुंगीचं औषध देऊन तिची तशी अवस्था केली होती, जेणेकरून ती हे भयंकर सत्य कुणालाच सांगू शकणार नाही. माझ्या डोळ्यात पाणी आलं. ही तर जनावर आहेत, श्रावणी ताई, इन्स्पेक्टर म्हणाले. आम्हाला अधिक तपास करावा लागेल. मग आमचा पक्का अंदाज आहे की ह्या दोघांनी हेच याआधीही अनेकदा केलं आहे. पोलिसांनी विक्रम आणि प्रकाश रावला अटक केली. जेव्हा विक्रमला अटक केली तेव्हा त्याने सगळं कबूल केलं. हो, मी हे सगळं केलंय आणि मी हे पुन्हाही करू शकलो असतो. विक्रम अत्यंत क्रूरपणे म्हणाला. तू 5 लग्न केलीस? इन्स्पेक्टरने विचारलं. विक्रम हसून होकारार्थी मान हलवली आणि प्रत्येक वेळी हाच खेळ खेळला. मला आनंद होता की तुलाही यात अडकवलं, पण तू तर बरीच हुशार निघालीस श्रावणी. माझ्या अंगावरून सरसरून काटा आला. पोलिसांचा तपास पुढे सरकत होता आणि जे सत्य समोर येत होतं ते माझ्या कल्पनेपेक्षाही भयंकर होतं. हा फक्त मीरासोबत झालेला अत्याचार नव्हता, तर हा एक संघटित गुन्हा होता जो अनेक वर्षापासून सुरू होता. विक्रम आणि त्याचा बाप हे फक्त नराधम नव्हते, तर हे सरळ गुन्हेगार होते आणि त्यांचा व्यवसाय होता निराधार गरीब मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं, त्यांच्याशी लग्न करायचं, त्यांना गरोदर करायचं आणि मग त्यांची जन्माला आलेली मुलं परदेशातल्या श्रीमंत निपुत्रिक जोडप्यांना विकून टाकायचे. नेहमी अशाच मुलींचा शोध घेतला जायचा, जी एकतर खूप गरीब असेल किंवा या जगात तिचं कुणीच नसेल. हे सगळं ते बापलेक यासाठी करायचे, जेणेकरून त्या मुलीचं बाळ परदेशातल्या जोडप्याला देऊन त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळता येईल. माझ्या मनात एक भयंकर जाणीव झाली. हे लोक किती बायकांचे आयुष्य उद्ध्वस्त करून चुकले होते. पोलिसांनी अजून खोलवर तपास केला तेव्हा कळलं की विक्रमच्या आधीच्या 5ही बायका एकतर गायब होत्या किंवा त्यांना कोणत्या तरी मानसोपचार केंद्रात दाखल करण्यात आलं होतं. 3-4 वेळा गरोदर राहिल्यानंतर जेव्हा ती मुलगी त्यांच्या कामी उरत नसे तेव्हा ते तिला अशा हॉस्पिटलमध्ये सोडून द्यायचे. हे ऐकून माझा श्वासच थांबला. काय, माझाही हाच शेवट होणार होता? जर मी वेळीच काही केलं नसतं तर आज माझी कहाणी सुद्धा तीच असती जी मीराची आणि असंख्य दुर्दैवी मुलींची होती. पोलिसांनी मीराच्या नातेवाईकांना शोधण्यासाठी तपास सुरू केला. माझ्या बाबांनी देवाचे आभार मानले की त्या लोकांनी मला अजून कोणतीही इजा पोहोचवली नव्हती. मी बाबांसोबत बसून विचार करत होते, जर मी गप्प राहिले असते, जर मी सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला नसता, जर मी घाबरले असते, तर आज मी कुठे असते? पण सगळ्यात मोठा प्रश्न हा होता की हा भयंकर प्रकार कधीपासून सुरू होता आणि अजूनही अशा किती मुली असतील ज्या त्यांच्या जाळ्यात अडकलेल्या असतील. मला माहित होतं की हे प्रकरण फक्त विक्रम आणि त्याच्या बापाला अटक केल्याने संपणार नव्हतं. पोलिसांना त्याच्या संपूर्ण नेटवर्कमध्ये पोहोचावं लागणार होतं, जेणेकरून अजून कोणत्याही निष्पाप मुलीचं आयुष्य बर्बाद होणार नाही. मी निश्चय केला की मी या नराधमाविरुद्ध माझा आवाज उठवणार आणि त्या निराधार मुलींसाठी काहीतरी करणार, ज्या अशाच कोणत्या तरी विक्रमसारख्या राक्षसाच्या जाळ्यात अडकल्या होत्या. हे माझं कर्तव्य होतं, फक्त स्वतःसाठी नाही तर त्या तमाम मुलींसाठी ज्यांचा आवाज कधी कोणी
ऐकलाच नाही. अनेक आठवडे पोलिसांचा तपास सुरू होता. खटला कोर्टात उभा राहिला आणि विक्रमतेच्या बापाला जन्मठेपेची शिक्षा झाली. मीराला एका चांगल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे तिच्यावर उपचार सुरू झाले. काही महिन्यानंतर तिची प्रकृती सुधारू लागली. ती बोलू लागली. तिचं हरवलेलं आयुष्य परत मिळवण्याचा प्रयत्न करू लागली. आणि मी माझं आयुष्य एका नवीन ध्येयाने जगण्याचा निर्णय घेतला. मी शपथ घेतली की मी अशा महिलांची मदत करेन ज्या घरगुती हिंसाचाराच्या किंवा अशा फसवणुकीच्या बळी ठरल्या आहेत. जर मी मीराच्या त्या विचित्र इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं असतं, जर मी तो कॅमेरा लावला नसता, जर मी शांतपणे विक्रमाचं ऐकून घेतलं असतं, तर आज मी सुद्धा कोणत्या तरी वेड्याच्या इस्पितळात कैद असते किंवा कदाचित मला जीवे मारण्यात आलं असतं. आयुष्य कधीच इतकं साधं नसतं जितकं आपल्याला वर दिसतं. कधी-कधी सगळ्यात मोठा धोका तिथेच लपलेला असतो, जिथे आपल्याला सर्वात सुरक्षित वाटत असतं. म्हणूनच कधीही कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची ही कथा? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला वेळेवर मिळेल. धन्यवाद.